सिझरिंग टाळायचं असेल हां. तर जलथेरपी करू शकतो. अच्छा. चावून फक्त त्याचा ज्यूस गिळला आणि तो चोथा फेकून दिला तरी एक 5 मिनिटात तुमचा बीपी नॉर्मल येतो. नॅचरोपॅथी नाही, कोणतीही पाती वापरा तुम्ही, पण ओके. विश्वास हा असला पाहिजे. तुम्ही एक कॅडबरी इक्लेअरचं चॉकलेट खायचं. नमस्कार, मी अमृता. आयुष्याचा खजिना पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत. मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की ऍसिडिटी किंवा बीपी यासारखे आजार स्वतः आपलं शरीर बरं करू शकतं का? असं होऊ शकेल का? असं झालं तर किती चांगलं होईल ना. पण हो, असं होऊ शकतं आणि हे शक्य झालं आहे. तर मंडळी, आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर वहिदा मुल्ला, ज्यांना नॅचरोपॅथीमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. नॅचरोपॅथी एक अशी थेरपी जी औषधांशिवाय, गोळ्यांशिवाय स्वतःचं शरीर, जे काही आजार असतील ते कसे बरे करू शकतात, याबद्दल आज डॉक्टर वहिदा मुल्ला आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर चला गप्पा मारूया आणि स्वागत करूया. डॉक्टर वहिदा मुल्ला, नमस्कार. आयुष्याचा खजिनामध्ये खूप खूप स्वागत. नमस्ते. आपण मला आयुष्याच्या खजिन्यामध्ये बोलवल्याबद्दल फार फार धन्यवाद. ओके. मला मॅडम म्हणू नका, अमृता म्हटलं तरी चालेल. ओके. ओके. सो डॉक्टर वहिदा, सगळ्यात म्हणजे एकदम बेसिक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये हा येतोय की नॅचरोपॅथी म्हणजे नेमकं काय आणि औषध गोळ्यांशिवाय स्वतःचं शरीर स्वतःलाच कसं हील करू शकतं? नॅचरोपॅथी ही एक सुलभ आणि सोपी पद्धती आहे. सुलभ आणि सोपी एक उपचार पद्धती आहे. त्याच्यामध्ये गोळ्यांची औषधाविनाही आपण करू शकतो. बरं. कोणताही आजार आपण औषधाविना बरं करू शकतो. कारण या पद्धतीमध्ये आपलं शरीर सेल्फ हिलिंग करतं. ओके. आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो आजार झालेला असतो, ह्या पद्धतीचा उपचार करून त्याच्यामध्ये रोगीची प्रतिकार शक्ती वाढते ओके. आणि कोणताही आजार आपल्याला बरा करता येतो. पण नॅचरोपॅथी म्हणजे जर स्वतःचं हिलिंग करू शकतं, तर जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतात आणि समजा त्यांनी कुठलेही टेस्ट वगैरे केलेले नाहीयेत, पण काहीतरी त्रास होतोय, तर तुम्ही त्यांचं नाडी परीक्षण करून किंवा कुठल्याही पद्धतीने हे जाणून घेऊ शकता का की नेमका काय त्रास आहे आणि त्यानंतर मग हिलिंगचा प्रश्न येतो? येस, एक्झॅक्टली. त्यांच्याकडे कसलेही रिपोर्ट नसताना किंवा त्यांना पण माहित नाही आपल्याला काय आजार आहे, फक्त त्यांना ह्या गोष्टी होतात आहे हे माहित आहे, असे फार पेशंट येतात. त्यांचं नाडी परीक्षण करून त्याच्यामध्ये कोणता आव्यांवर त्यांना हे त्रास होतोय ते ओळखून आम्ही त्यांना ऍसिडिटी आहे का, स्ट्रेस आहे का, गॅस आहे का, हे सांगू शकतो. त्यासाठी रिपोर्टची गरज भासत नाही. अच्छा. पण मग या नॅचरोपॅथीमध्ये कुठल्या प्रकारचे आजार क्युअर होऊ शकतात? तसं पाहायला गेलं तर ही स्वतः शरीरावर स्वतः सेल्फ हिलिंग करणारी उपचार पद्धती असल्यामुळे सगळेच आजार बरे होतात. अच्छा. ओके. पण मग ते कुठल्या तरी स्टेजवर असायला हवेत किंवा एकदम एक्स्ट्रीम स्टेज जर असेल तर ते नाही होऊ शकत येईल, असं काही आहे का? आहे ना. जसं की फॉर एक्झाम्पल कॅन्सर घेऊया आपण. ओके. जर कॅन्सर 4 स्टेजला असेल तर त्याला बरं करण्यासाठी त्या रोगीची तेवढी प्रतिकार शक्ती लागते. ते तर आपण नॅचरोपॅथीमध्ये वाढवू शकतो, पण वेळ सुद्धा लागतो. तर ह्या गोष्टी एक मर्यादा पडते त्याची. अच्छा. एक मर्यादा असते, पण आपण क्युअर करू शकतो, चांगलं करू शकतो, मेंटेन करू शकतो, म्हणजे त्या रोगीला आपण मेंटेन करू शकतो. ओके. पण हे साधारणतः म्हणजे काय उपचार पद्धती असते नॅचरोपॅथीमध्ये? काय असं फॉलो करावं लागतं किंवा एक काय प्रोसेस असते ज्याच्यानी आजार बरे होतात? त्यांची जीवनशैली बदलावी लागते. अच्छा. त्यांची आहार घेण्याची पद्धत बदलावी लागते. ओके. त्याच्यानंतर पंचमहाभूतामध्ये जे 5 तत्व आहे त्यामध्ये ह्याच्यामध्ये एक प्राकृतिक चिकित्सा असते. जसं की मड थेरपी, जलथेरपी, त्याच्यानंतर सन थेरपी, या वेगवेगळ्या थेरपीचा उपयोग करून आपण रोगीला बरं करू शकतो. अच्छा. तर आता तुम्ही या थेरपी ज्या मेन्शन केल्यात त्या आम्हाला तुम्ही संक्षिप्त स्वरूपात सांगू शकता का की नेमकं मड थेरपी म्हणजे काय किंवा वॉटर थेरपी म्हणजे काय? म्हणजे काय करतात ह्याच्यामध्ये? नाही, ह्याच्यामध्ये आपण
कसं करू शकतो, फॉर एक्झाम्पल आपण जलथेरपीच घेऊया. ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी आणि गार पाणी कशा पद्धतीने वापरू शकतो. अच्छा. म्हणजे जर कोणता आजार असेल, फॉर एक्झाम्पल डायलिसिस. ओके. डायलिसिसमध्ये आपण त्या रोगीला आपण 40 डिग्री सेल्सिअस पाणी गरम करून त्यांना बसवू शकतो आंघोळीसाठी. ही झाली जलथेरपी. याच्यामध्ये अजून एक आहे प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस आपण जलथेरपी यूज करू शकतो. पेशंटला त्या तापमानाप्रमाणे पाण्यामध्ये जाऊन डिलिव्हरी करू शकतो. सिझरिंग नाही होत त्याच्यामध्ये. अच्छा. नॉर्मल टाळायचं असेल, सिझरिंग टाळायचं असेल तर जलथेरपी करू शकतो. देन त्वचा विकार असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला मड थेरपीचा उपयोग होतो. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला सन थेरपीचा पण उपयोग होतो. अच्छा. पण ह्या सगळ्या थेरपी आहे त्याला एक वेळ असतो. जसं सन थेरपी म्हणला की तुम्हाला मॉर्निंगलाच घ्यावी लागणार आहे. करेक्ट आहे की नाही. जलथेरपीमध्ये आपण त्याचं टेम्परेचर करून ते करू शकतो. आणि मड थेरपी आपण कधी पण करू शकतो. पण रोगीचा काय कुठपर्यंत तो रोग गेलेला आहे ते विचार करून त्याला ती थेरपी आम्ही देऊन त्या शरीराची क्षमता वाढवतो. ओके. पण या कुठल्या थेरपी कुठल्या आजारांवर उपयुक्त ठरतात ते सांगू शकाल का? म्हणजे मड थेरपी ही या आजारांसाठी विशेषतः केली जाते किंवा जलथेरपी या आजारांसाठी उपयुक्त ठरते अशी? तेच मी सांगितलं आपल्याला. जलथेरपी जेव्हा आपल्या पंचमहाभूतामध्ये जसं की पाणी, हवा, माती, आकाश या सगळे पंचमहाभूत आहे. या महाभूतामध्ये कुठं तो आजार कुठल्या पंचमहाभूतामध्ये झालेला आहे त्या पद्धतीने या थेरपीचा वापर करतो. बरोबर. पण नॅचरोपॅथी बद्दल असं बोललं जातं की हे फक्त श्रीमंत लोकांसाठी उपयुक्त आहे किंवा तेच घेऊ शकतात. तर हा समज आहे की गैरसमज आहे? नाही, हा गैरसमज आहे मॅडम. श्रीमंत लोकांसाठी नाही. ह्याच्यामध्ये तर एक कसं आहे, आपण आहार बघतो, त्याच्यानंतर प्राणायाम, ध्यान हे सगळं आपण करू शकतो. मग मी तुम्हाला ह्या पंचमहाभूताचे चिकित्सा पद्धती सांगितली, हे करू शकतो. तर हे आपण घरामध्ये पण करू शकतो. जसा आहार आहे, ध्यान आहे, हे घरामध्ये पण करू शकतो. घरेलू लोक पण करू शकतात. घरामध्ये बसून सुद्धा आपण हे ध्यान करू शकतो. आहार आपला वेगवेगळा करू शकतो. सन थेरपी तर एकदम फ्री, काहीच नाहीये ना त्याला. बरोबर. त्याला आपल्याला कोणाला पैसे पण द्यायचे नाहीये. आणि सन थेरपी फक्त आपल्या भारतात तर ऊन आहेच, आपल्याला कुठं जायचं नाहीये. फक्त ती 10 ते 15 मिनिटं आपल्याला सन थेरपीची मध्ये सण घ्यायचं आहे. अच्छा. भारतामध्ये माती आहे, जल पण आहे. फक्त पण ही चुकीची धारणा आहे ना की फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे. नाही, ही पद्धती आपण एक प्रत्येक लोकांसाठी करू शकतो. प्रत्येक स्तरातले लोक करू शकतात. अच्छा. तर मला असं विचारायचं की तुमच्या अनुभवामध्ये असे कुठले पेशंट्स होते का की ज्यांनी बाकी सगळ्या उपचार पद्धती करून झालेले आहेत आणि शेवटी तुमच्यापर्यंत आले आणि एकदम म्हणजे निराशा होती, पण थेरपीनी, नॅचरोथेरपीनी हे त्यांचा आजार बरा झाला? असं काही आठवतं तुम्हाला? नक्कीच भरपूर पेशंट आहे असे. ही थेरपी न करता फक्त त्यांची जीवनशैली बदलून त्यांचा आहारावर नियंत्रण करून लोकांना बरं केलेलं आहे. ओके. मग ही थेरपी चालू असताना काही गोष्टी पाळाव्या लागतात का? म्हणजे जेवणासंबंधी किंवा काही पथ्य असतात का जे पाळावे लागतात? एक्झॅक्टली असतात, साहजिकच असतात. आपण जेवणामध्ये मैद्याचे आयटम, साखर या गोष्टी घेतो. मग ह्या गोष्टी घेऊ नये. किंवा तळलेले पदार्थ या पण गोष्टी घेतो. मग ह्या गोष्टी घेऊ नये. तर प्रत्येक जो रोगी असतो त्याची खाण्याची आणि राहणीमानाची पद्धत ही वेगवेगळी असते. बरोबर. मग त्या रोगीला
नाडी परीक्षण करून त्यांनी काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे. पण कॉमन आम्ही एक असं करतो की सगळ्यांनाच आहार, त्यांची जीवनशैली, त्यांची आहार घेण्याची पद्धत आणि त्यांची झोपण्याची पद्धत ही वेगवेगळ्या पद्धतीने चेंज करून आपण त्यांना चांगलं करू शकतो. पण असं नाही की वेळेवरच घ्यावं, हे आमच्या ह्याच्यामध्ये नाही. आम्ही ज्या पद्धतीने सांगतो की तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही सात्विक आणि साधा आहार घ्यायचा. ही जी आहे नॅचरोपॅथी, ही थेरपी साधारणतः याचा कालावधी किती असतो, की आजारानुसार तो डिफर होतो किंवा एखाद्याच्या बॉडी स्ट्रक्चरनुसार तो वेगवेगळा होऊ शकतो? येस, एक्झॅक्टली. कसं असतं, कोणाकोणाची जी इम्युनिटी पॉवर असते ती फार कमी असते. विचार करण्याची जी क्षमता असते ती पण वरती खाली असते. मग त्या पद्धतीने आम्ही हा जो बदल करतो त्या शरीराने किती ऍक्सेप्ट केला, त्या शरीरावर त्याचा परिणाम काय झाला, त्या पद्धतीने त्यांचा तो आजार बरा होत असतो. ओके. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की याच्यामध्ये माणसाचं जे बिलीफ असतं की मी बरा होईल या पद्धतीने, हे पण महत्वाचं आहे का कुठे? येस, एक्झॅक्टली. हा विश्वास हा असलाच पाहिजे नॅचरोपॅथीवर. नॅचरोपॅथी नाही, कोणती पाती वापरा तुम्ही, पण विश्वास हा असला पाहिजे. त्यानंतरच हिलिंग, त्यानंतरच सगळ्या गोष्टी हील होतात. ओके. जेव्हा आपल्यावर विश्वास असेल, आपल्या शरीरावर विश्वास असेल, तरच आपण चांगलं होऊ शकतो. बरोबर. तर नॅचरोपॅथीमध्ये काही जडीबुटी सारखी औषधं पण दिले जातात का, किंवा अशी काही औषधी आहेत का की जे आम्ही घरी ठेवू शकतो, काही म्हणजे निरोगी राहण्यासाठी ओव्हरऑलच? येस, एक्झॅक्टली. ह्याच्यामध्ये जडीबुटीचे औषधं दिले जातात. पण तुम्ही सांगितले होम रेमेडी सारखं काही ठेवू शकतात. भरपूर काही आहे ह्याच्यामध्ये. जिरा, सोप, आलं, काळी मिरी, या गोष्टी आपण याचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमचा बीपीच वाढलाय अचानक, आता डॉक्टर नाहीये आणि कोणतेच असे डॉक्टर जवळ नाहीये की आता माझा बीपी वाढलाय मला कसं तरी होतंय, आता मी काय करणार. तर तेव्हा तुम्ही फक्त 1 आलं आणि 2 काळी मिरी, 1 आलं आणि 2 काळी मिरी, 1 इंच आल्याचा 1 इंच पीस आणि 2 काळी मिरी चावून फक्त त्याचा ज्यूस गिळला आणि तो चोथा फेकून दिला, तरी 1-5 मिनिटात तुमचा बीपी नॉर्मल येतोय. अच्छा, ऐकलं मंडळी, लक्षात ठेवा, बीपी जर अचानक वाढला तर आलं आणि काळी मिरी याचा दोन्ही मिक्स करून याचा वापर करून तुम्ही बीपी कंट्रोलमध्ये आणू शकता डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी. आणि ऍसिडिटीमध्ये काय करू शकतो होम रेमेडीज? होम रेमेडीमध्ये ऍसिडिटीमध्ये तुम्ही गरम पाण्यामध्ये 1 सुटकी हळद पावडर टाकायची. ओके. आणि ते पाणी चहा कसा पितो आपण त्या पद्धतीने प्यायचं. ओके. सिप सिप करून प्यायचं. आणि एक भरपूर रेमेडीज आहे, कारण आपलं किचन हेच आपलं फार्मसी आहे. त्यामुळे तिथं भरपूर रेमेडी असते. आपण जातो डॉक्टरांकडे आणि घरीच डॉक्टर आपले असतात अवेलेबल. बरोबर. ओके. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, त्याच्यामध्ये काहीही न टाकता ते सुद्धा पाणी सिप सिप करून प्यायचं. ऍसिडिटी. ओके. हा, जर तुम्हाला शुगर नसेल, एक महत्वाचा मुद्दा आहे इथं, कोणी डॉक्टरांनी हे सांगितलं नसेल मला वाटतं, जर तुम्हाला शुगर नसेल, आता डॉक्टर तर म्हणतात शुगरला गोड खाऊ नये, पण जर शुगर नसेल आणि तुम्हाला ऍसिडिटी वाटत असेल आणि थोडी संध्याकाळची वेळ असेल, तर आम्ही दुसरं काही घेत नाही. त्यावेळी सूर्यास्तानंतर तुम्ही एक कॅडबरी इक्लेअरचं चॉकलेट खायचं. अरे बापरे. तरी ऍसिडिटी तुमची कमी होते. वा, म्हणजे हा उपाय तर असा आहे की आता प्रत्येकाला वाटेल की मला ऍसिडिटी व्हावी, म्हणजे एक इक्लेअर्स तर नक्कीच खाता येईल. तो आता जशा तुम्ही आम्हाला छानच थेरपीज आहे, रिमेडीज सांगतायत, जसं इक्लियर्स बद्दल सांगितलं, तशाच काही रिमेडीज कॉन्स्टिपेशन म्हणा किंवा गॅसेस म्हणा, काही गंभीर आजार म्हणजे किडनी स्टोन सारखा आजार असतो किंवा मायग्रेन, या बाबतीत आहेत का काही होम रेमेडीज? येस, एक्झॅक्टली आहे. किडनी स्टोन म्हणल्यावर आपल्याला पेन फार होतं. वेदना इतक्या असतात की आपण ते सहनच करू शकत नाही. बरोबर. मग अशा वेळेस काय करायचा, एक काचेचा ग्लास घ्यायचा,
त्याच्यामध्ये एक लिंबू पिळायचं. हम्म. हे सगळं घरी असतं आपलं. बरोबर. जो पिण्याचा सोडा असतो हम्म. तो त्याच्यात टाकायचा हम्म. आणि हे सुद्धा सिप सिप करून प्यायचं. पण पाणी नॉर्मल, पाणी नाही, पाणी नाही. लिंबू, पिण्याचा सोडा आणि लिंबू. सोडा, पिण्याचा सोडा आणि लिंबू. अगोदर लिंबू पिळायचा आणि त्याच्यावर पिण्याचा सोडा टाकायचा अच्छा. आणि ते सिप सिप करून प्यायचं आणि बसून प्यायचं. अच्छा. उभे राहून प्यायचं नाही. ओके. ही इतकी सिंपल रेमेडी आहे. तुम्ही दिवसातनं एक 4-5 वेळा पण घेऊ शकता. तुमचं जर स्टोन त्या जागेवरनं जर हल्ला असेल तर तुम्हाला त्या वेदना होतात. मग साहजिकच आहे हे पिण्याने तो खाली येईल आणि युरिन वाटेतून निघून जाईल. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही मला गॅससाठी विचारलं होतं. गॅस तर हा प्रकार इतका भयंकर असतो. तर ह्याच्यामध्ये आम्ही सांगतो की तुम्ही जेव्हाही जेवाल, जेवल्यानंतर लगेच पाणी नाही प्यायचं. पाणी जर तुम्हाला तहान लागेल तेव्हा प्या किंवा अर्ध्या तासांनी प्या. त्याच्यानंतर जो ओवा असतो, ओवा तर सगळ्यांच्या घरी असतोच. ओवा आणि काळं मीठ. ओवा म्हणजे तुम्ही म्हणाल किती घेणार आम्ही, आपण बडीशोप खातो तेवढाच ओवा घ्यायचा. बर. ओवा आणि काळं मीठ एकत्र करायचं. काळं मीठ आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं, चवीपुरतं. आणि ते चावून चावून आणि या सगळ्या गोष्टी बसून उभे राहून काही करायचं नाहीये तुम्हाला. बसून करायचंय, चावून चावून खायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला जेवढं जातं तेवढं गरम पाण्यामध्ये एक चुटकी हळद पावडर टाकून प्यायचं. अच्छा. ही गॅससाठी रेमेडी सांगितली मी. किंवा जिरा पाणी, जिरा सोप किंवा जिरा सोप आणि ओवा एकत्र करून 1 ग्लास पाण्याचा अर्धा कप करायचा आणि ते पाणी प्यायचं काळं मीठ टाकून. त्याच्यानंतर त्याच्यात काळं मीठ टाकायचं आणि हळद पावडर टाकायची. अच्छा. ही सुद्धा रेमेडी तुम्ही गॅससाठी करू शकता. तर ऍसिडिटी साठी सुद्धा करू शकता ही रेमेडी. ओके. आणि कॉन्स्टिपेशन साठी सुद्धा ही रेमेडी चालते. ही चालते. हो चालते, नक्कीच चालते. आणि एक जर तुम्हाला ऍसिडिटी जास्तच झालीये, आपली हिरवी वेलची असते ती 2 वेलची घ्यायच्या, ते ओपन करायचे. त्याच्यामध्ये ब्लॅक सीड्स असतात, काळे दाणे असतात. ते काळे दाणे आपल्या दाढेमध्ये ठेवायचे आणि जो आपला सलाइवा असतो त्याच्यामध्ये तो मिक्स होऊ द्यायचं. म्हणजे ती ओली झाली ना, मग आपण लहानपणी जसं गोळी चुसत होतो, आपण गोळी चाकून ती चगळायची. अच्छा. ओके. ती एक घरच्या घरची रेमेडी झाली. तुम्हाला डॉक्टरांची काही गरज भासणार नाही जर तुम्ही हे रोजच्या पद्धतीमध्ये केलं तरी चालेल. बरोबर. खूप चांगल्या होम रेमेडीज तुम्ही आम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या बघितलं मंडळी आपल्या किचन मध्येच आपला डॉक्टर उपलब्ध आहे. तर बरेचशे गोष्टी आपण आपल्या किचन मधल्या गोष्टी वापरून कव्हर करू शकतो, रिकवर होऊ शकतो. पण मला असं विचारायचं आहे की समजा प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण नॅचरोपॅथीकडे बघू शकतो का, की आजार होऊच नये मला कुठला, म्हणून नॅचरोपॅथी कुठल्या पद्धतीने आपल्या जीवनात आपण समावेश त्याचा करून घेऊ शकतो? मग त्यासाठी आपण कशा प्रकारची जीवनशैली आपली असली पाहिजे? एकतर रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, उठल्यावर गरम पाण्याचं सेवन करणे. अच्छा. प्राणायाम आणि ध्यान हे दोन्ही वेगळी गोष्टी आहे. प्राणायाम आणि ध्यान हे करू शकतो आपण. त्याच्यानंतर मोकळ्या हवेत जाऊन फिरू शकतो, एक 10 ते 15 मिनिटं, जास्त नाही. किंवा तुम्ही म्हणतात आम्ही 10 किलोमीटर वॉक करतो, 15 काही गरज नसते. फक्त कोणाशी न बोलता मोकळ्या हवेत जाऊन 15 मिनिटं सुद्धा आला तरी चालते. अच्छा. बर. त्याच्यानंतर नाश्ता आलाच. नाश्त्यामध्ये तुम्हाला एकदम हलकं जेवण, म्हणजे काही लोकांचं असं असतं की सकाळचं जेवण आणि रात्रीचं, आता नाश्ता आलाय त्याच्यामध्ये, कारण ते एक लाईफस्टाईल झाली आहे ना, आपण ते चेंज नाही करू शकत सारखं. मग त्याच्यामध्ये तुम्ही सात्विक करा ना, किंवा सिजनेबल फ्रूट घ्या. आम्ही असं नाही म्हणत की हेच फ्रूट खा तेच फ्रूट खा, जे सिजनेबल फ्रूट आहे ते घ्या. फ्रूट ज्यूस घेऊ शकतो आपण, किंवा गाजर ज्यूस घेऊ शकतो, आवळा ज्यूस घेऊ शकतो. हे साध्या साध्या सिंपल गोष्टी करू शकतो. एकदम सुलभ आणि सोप्या रीतीने राहायचं. हवामान थोडंसं जरी बदललं
की लगेच होणारा जो आजार आहे तो म्हणजे सर्दी, खोकला, ताप. तर यामध्ये काही घरगुती होम रेमेडीज आहेत का? कुठला काढा आहे का जो आम्ही घेऊ शकतो, घरात बनवून ठेवू शकतो? येस, फार चांगला क्वेश्चन आहे. आजकाल सगळ्यांना ही गोष्ट होते. आत्ताच कोरोना झाला, हो. त्याच्यामध्ये सुद्धा हीच गोष्ट झाली. तर जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा गोळी घेण्याची काहीही गरज नसते. अच्छा. तुम्हाला मी एक काढा सांगते, तर प्रेक्षकांनो तुम्ही पण ऐका. ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं. ओके. नॉर्मल पाणी. येस. 1 ग्लास पाणी पातेल्यात टाकायचं, गॅस ऑन करायचा, तो बारीक करायचा. याच्यामध्ये आपल्याकडे कोथिंबीर असते. कोथिंबीरच्या 6 ते 10 काड्या. बर. त्या मुळा आणि पानासकट. अच्छा. 6 ते 10 काड्या मुळा आणि पानासकट स्वच्छ धुवून त्याच्या पाण्यामध्ये टाकायच्या. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणा, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा कलंजी. ओके. 3 तमालपत्र. तमालपत्र तर आपल्याला माहितच आहे, आपण यूज करतो. 2 काळी मिरी, 2 लवंग आणि 1 हिरवी वेलची. अच्छा. 1 इंच आल्याचा पीस, 2 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं गुळ आणि मीठ. अच्छा. चवीपुरतं फक्त. ते उकळून अर्धा कप करायचं, त्याला गाळायचं. गाळून झाल्यानंतर 1 चुटकी हळद पावडर टाकायची आणि तो काढा चहासारखा दिवसातनं 2 ते 3 वेळा घ्यायचा. बर. ओके. पण हा काढा घेतल्यानंतर एक लक्षात ठेवायचं, इथं महत्वाचा मुद्दा आहे. हे लक्षात ठेवायचं, हा काढा घेतल्यानंतर काहीही जेवायचं नाहीये. अच्छा. फक्त काढा घ्यायचा आहे, कारण काढ्यामध्ये आपण सगळं टाकलेलं आहे. फॉर एक्झाम्पल कोथिंबीर, आलं, लसूण सगळंच आलं ना. बरोबर. आणि जर तुम्हाला जास्त ताप असेल तर तुम्ही पट्टी वगैरे ठेवता. हो. पाण्याच्या पट्टी ठेवतात, ते ठेवतात डोक्यावर. हो. तर तो तसला प्रकार करायचा नाहीये. जर तुम्हाला पाण्याच्या पट्टी ठेवायचाच असेल तर आपले हे काप असतात, कफ. त्यावर ठेवा. अच्छा. नक्कीच तुमचं, मी सांगते, नक्कीच तुमचा ताप जाईल. मग तो ताप तुम्हाला 107 का असू नये, तो नक्कीच ताप जाईल. तो ताप तुमचा कोरोनाचा असू दे, स्वाईन फ्लूचा असू दे, तो सुद्धा जाणार आहे. फक्त तुम्ही हा काढा लक्षात ठेवा. आणि त्याच्या पाठीमागचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण काही जेवायचं नाही. जेव्हा सुद्धा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्ही गरम पाण्यामध्ये 1 चुटकी हळद पावडर टाकून ते प्यायचं आणि दिवसातनं हा 4 वेळा काढा प्यायचा. तुम्हाला नाही रात्री जोराची भूक लागली तर सांगा, लेकिन नंतर भूक लागल्यानंतर हेवी जेवण नाही जेवायचंय. अच्छा. फक्त सिंपल म्हणजे कसं, मुगाची डाळीची खिचडी, पण ती गाईच्या तुपाबरोबर घ्यायची, कारण आपण दिवसभर जेवलेलो नाहीये. साधं सात्विक आहार. सात्विक आहार घ्यायचा आहे, पण त्याच्यामध्ये दूध, मैदा आणि साखर नाही असली पाहिजे, बिलकुल नाही पाहिजे. अच्छा. हा आहार 1 दिवस घ्यायचा आहे पूर्ण. म्हणजे ताप उतरेपर्यंत तरी हा काढाच घ्यायचा आणि नंतर उतरल्यानंतर तुम्हाला हे सात्विक आणि साधं जेवण 1 दिवस पूर्ण घ्यायचंय. जर एखाद्याला वर्षानुवर्ष ऍसिडिटी गॅस बद्दल तर तुम्ही सांगितलंच, पण हे वर्षानुवर्ष असेल, जॉईंट पेन असेल वर्षानुवर्ष, तर यामध्ये नॅचरोपॅथी काम करू शकते का? एक्झॅक्टली करू शकते, नक्कीच करू शकते. म्हणजे याच्या रूट कॉज पर्यंत जाऊन हे कायमचं मुळापासून नष्ट होऊ शकतं का? होऊ शकतो नक्कीच. कारण हे जर आपण नॅचरोपॅथी पेशंट, म्हणजे एखादा पेशंट आला तर पहिले आपल्याला ओळखावं लागेल ह्याला झालं काय आहे आणि हे कधीपासून आहे. मग त्याला फक्त थोडेसे क्वेश्चन विचारायचे, तुझा आहार काय आहे, जेवणाची पद्धत कशी करतो किंवा झोपण्याची पद्धत काय आहे, ते पण नाही त्याला सांगता आलं तर आपण त्याच्या डोळ्याखालचा जो रंग आहे तो जर त्याचा चेंज झालेला असेल, वेगळा झालेला असेल त्यावरनं, किंवा त्याला कुठेतरी सूज असेल किंवा त्याला कुठेतरी वेदना, म्हणजे पोटात एक वेदना होत असतील, गॅस पण म्हणला तुम्ही, जॉईंट पेन म्हणला, तेव्हा पोटात एक वेदना होतात, पोटात वेदना होत असेल किंवा नाभीच्या आजूबाजूला पुन्हा सूज असेल, मग त्या पद्धतीने या गोष्टी त्याला फार वर्षापासून आहे हे आपण ओळखलं पाहिजे. ओके. आणि त्या पद्धतीने त्याचा राहणीमानाची त्याची पद्धत, त्याची आहार घेण्याची पद्धत, मग त्याला प्राणायाम, योग, ध्यान
या पद्धतीचा वापर करून आणि प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा वापर करून त्याला आपण बरं करू शकतो. ओके. आपण जॉईंट पेन बद्दल बोलत होतो, तर मला आठवलं की माझ्या आईला सध्या गुडघेदुखीचा त्रास होतोय. शी 60+ आहे तिचं वय आता. तर यामध्ये तुम्ही कशा प्रकारची उपचार पद्धती करता आणि याचा रूट कॉज काय असू शकतो, की हे गुडघेदुखी कशी सुरू होते? काय करू शकतो ह्याला प्रिव्हेंट करण्यासाठी? जसं ही पद्धती पंचमहाभूतावर अवलंबून आहे. तर पंचमहाभूत म्हणजे पाणी आलं, वारा आला, हवा आली, ह्या सगळ्या पद्धतीचं आपण अवलंबन करू शकतो. जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण कपडे वाळवतो, कपडे धुतल्यानंतर आपण कपडे वाळवतो, जेव्हा आपण उन्हामध्ये कपडे वाळवतो तेव्हा ते उन्हामध्ये वाळतात, म्हणजे हे उष्ण झालं. आणि जेव्हा वाऱ्यामध्ये हवामध्ये कपडे वाळतात ते थंड ड्राय झालं. तर जेव्हा उन्हामध्ये आपण कपडे वाळवतो ते जेव्हा आपले दुखत असतात, जेव्हा आपल्या शरीरामध्ये अग्नी तत्व जास्त झाल्यामुळे ते पेन होत असतं. अच्छा. आणि काही वेळेस आपल्या शरीरामध्ये वायू तत्व पण जास्त झाल्यामुळे पेन होत असतं. बरं. ओके. आणि फक्त नुसतं पेनच नाही, त्यामध्ये डॉक्टर पण सांगतात की गादी घासली गेलेली आहे किंवा पाणी झालेलं आहे. ह्याच्यामध्ये जर जलतत्व जास्त झालं मग पाणी जास्त होतं. ह्याच्यामध्ये आपण त्या पद्धतीमध्ये अग्नी, वायू, जल कशामध्ये ते प्रॉब्लेम आलाय ते बघून ती उपचार नॅचरोपॅथीमध्ये ते उपचार पद्धती करून ते आपण करू शकतो. जॉईंट पेन पूर्णपणे मुळासकट बरं करू शकतो. म्हणजे ज्याच्यानी सर्जरी पर्यंत जावंच नाही लागणार. नाही, सर्जरी करावी लागत नाही. ओके. जर या पद्धतीचा वापर केला तर तुम्हाला सर्जरी करावीच लागणार नाही. अच्छा. मी असंही वाचलंय की शरीराच्या काही भागात जर ऑक्सिजन पोहोचला नाही तर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर यामध्ये आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात व्यवस्थित ऑक्सिजन पोहोचावा यासाठी नॅचरोपॅथी कशा प्रकारे काम करू शकते किंवा कशा पद्धतीने काम करते, किंवा आपण काय केलं पाहिजे त्यासाठी? चांगला प्रश्न आहे तुमचा. ऑक्सिजन हा महत्वाचा मुद्दा आहे. अगदीच. जर ऑक्सिजन नसेल तर आपल्याला कोणता ना कोणता रोग हा येणारच. बरोबर. मग ऑक्सिजन जिथं नसेल तिथं कोणतीच पद्धती उपयोग करत नाही. पण नॅचरोपॅथीमध्ये आपण ऑक्सिजन वाढवू शकतो, शरीराचं ऑक्सिजन वाढवू शकतो. त्याच्यामध्ये काय आहे, ध्यान, प्राणायाम, जो श्वासोश्वास आहे, जास्त श्वास आत घ्यायचा आणि तो बाहेर सोडायचा, ही एक वेगळ्या प्रकारची पद्धत असते. अच्छा. ती अवलंबून आपण ऑक्सिजन वाढवू शकतो आणि नक्कीच तो आजार आपण बरा करू शकतो. ओके. आता जाता जाता माझा शेवटचा प्रश्न हाच आहे की नॅचरली स्वतःला हील करण्यासाठी आणि आपली हीलिंग पॉवर वाढवण्यासाठी कुठल्या अशा 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगाल? सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणे. ओके. स्वच्छ हवेत थोडा वेळ का होईना बरोबर चालून येणे किंवा स्वच्छ हवा घेणे, गवतावर अनवाणी पाय चालणे आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी अंगावर सूर्यप्रकाश घेणे. आणि डाएट मध्ये काय करणं गरजेचं आहे किंवा डाएट कशा प्रकारचा असला पाहिजे? एक आयडियल सात्विक पाहिजे, त्याच्यामध्ये क्षारयुक्त पदार्थ तुम्ही जास्त खाल्ले पाहिजे. बरं. आणि आम्लीय पदार्थ हे कमी खाल्ले पाहिजे. म्हणजे आपण जे सब्जी काय म्हणतो तुम्ही, भाजी, ज्या भाज्या बनवतो त्या भाज्या जास्तीत जास्त उखायला नाही पाहिजे, कच्च्या पाक्या भाज्या बनवल्या पाहिजे. ओके. आणि जास्तीत जास्त जे सिजनेबल फ्रूट असतात आणि ते फ्रूट खाल्ले पाहिजे आणि त्याचं ज्यूस पिला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला नारळाचं पाणी पण आलं आणि एक जिरा सोप ह्याचं पाणी पिलं पाहिजे किंवा हळद पाणी पिलं पाहिजे. पण सकाळी गरम पाणी पिणं हा फार महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये. ओके. तर डॉक्टर वहिदा, तुमचं खूप मनापासून आभार तुमचे की तुम्ही आमच्याशी एवढा छान मोकळेपणाने संवाद साधला आणि आमचे बरेच गैरसमज दूर केले नॅचरोपॅथी बद्दलचे. तर मंडळी, आपण भेटूयात पुन्हा पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.